श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी हे गाव माजी मंत्री बबनदादा पाचपुते व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं गाव. 2011च्या जनगणनेनुसार गावची एकूण लोकसंख्या 14,803. या गावात 24 अंगणवाड्या, 14 शाळा, 2 महाविद्यालय तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र. हे गाव घोड नदीच्या तीरावर वसलेलं असून दौंड शहरापासून 14 किमी व श्रीगोंद्यापासून 16 किमी अंतरावर. या गावाला ऐतिहासिक व राजकीय वारसा लाभलेला असला तरी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे गाव म्हणून या गावाची ओळख. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी सोसायटी याच गावात. यापूर्वी या गावाला अनेक पुरस्कार मिळाले. बबनराव पाचपुते यांच्यामुळे ओळख असणारं हेच गाव एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले. नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या कारवाईमुळे हे गाव पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेत आलं. कारणही तसंच. आमदार पाचपुतेंचं गाव आणि इथं झालेली आम्रपाली हॉटेलची कारवाई पुन्हा चर्चेचा विषय ठरली. जसजशी कारवाई होत गेली तसतसं कारणही पुढे येऊ लागलं. काष्टी आमदारांचं गाव आणि इथं चालणारे अवैध व्यवसाय, स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली. सोशल मीडियानेही या कारवाईचं स्वागत करण्यापेक्षा हे आमदारांचं गाव अशी जाहिरातबाजी मात्र जोरात केली. हे सगळं पाहून खरंच नवल वाटत होतं. मागील 15 दिवसात याच मतदारसंघातील रुई छत्तीसी या गावाने त्यांच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसाय विरुद्ध आक्रमक ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी पोलिसांना अल्टिमेटम देत उपोषणाचं हत्यार उपसलं. परंतु काष्टी गावातले विद्यमान सरपंच व गावकरी या वेश्या व्यवसाय व अवैध धंद्याबाबत भ्रशब्दही काढत नाहीत. नेमकं काय आहे हे प्रकरण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. आमदार पाचपुतेंचं हे गाव असल्यामुळं काष्टी गावची ओळख जिल्ह्यातच नाही तर राज्यभर पोहोचली. या गावाला आजपर्यंत बरंच काही मिळालं. हे गाव पाचपुतेंमुळेच नेहमी चर्चेत असतं. या गावाने आजपर्यंत अनेक राजकीय पदं उपभोगली. आता एवढी राजकीय पार्श्वभूमी असतानाही हे गाव गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांसाठी चर्चेत येतंय. मागील ग्रामपंचायत निवडणुकीतला चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आमदारांच्या मुलाचा पुतण्याकडून झालेला पराभव. या पराभवाची चर्चा जिल्ह्यासह राज्यभर झाली. पण जशी पाचपुतेंच्या पराभवाची चर्चा झाली तशी नवनिर्वाचित सरपंचाच्या कामाची चर्चा गावभर देखील नाही. याच गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्याची चर्चा सुरू आहे. दूध भेसळ, पतसंस्था घोटाळा, अवैध धंदे आणि आता आम्रपाली हॉटेलवर चालणारा वेश्या व्यवसाय असे अनेक प्रकरण उघडकीस आले. खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात झालेल्या कारवाईत हॉटेल आम्रपाली येथून 7 महिलांची केलेली सुटका. आता ही कारवाई पहिल्यांदाच झालेली नाही तर यापूर्वीही अवैध दारू, दूध भेसळ, लव जिहाद अशा अनेक कारवाया इथं समोर आल्या. इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी इथं चालणारा देह विक्री व वेश्या व्यवसाय विरुद्ध अनेक तक्रारी केल्या. पण काही करप्टेड पोलीस व काही पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे हे धंदे बंद करायला अडथळा होत असावा. याच व्यवसायातून गाव बदनाम होतंय. परंतु आमदार व माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनाही बदनामीला सामोरं जावं लागतंय. या गंभीर मुद्द्यावर ना राजकारणी पुढे येत आहेत ना ग्रामस्थ. काही दिवसापूर्वी धक्कादायक घटना समोर आली. इथल्या आम्रपाली हॉटेलवरून 7 विदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं. या 7ही तरुणी परप्रांतीय होत्या. या तरुणींकडे कसून चौकशी केली असता त्यांना इथं जबरदस्तीने आणलं गेलं असं उघड झालं. या व्यवसायाबद्दल स्थानिकांनी हॉटेल चालकाला व त्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्याला जाब विचारण्याऐवजी आमदार पाचपुतेंना त्यांचं गाव आहे या मुद्द्यावर टार्गेट केलं. काही सोशल मीडिया बहादरांनी तर आमदार पाचपुतेंचा गाव दौऱ्यातील घोगरगाव येथील तळीरामांना बोल सुनावलेला व्हिडिओ व्हायरल करून आपल्या गावाकडे पहा असा केविलवाना संदेश देखील आमदार पाचपुतेंना दिला. पण आमदार पाचपुतेंचं गाव असल्यामुळं सगळं काम फक्त आमदारांनीच करायचं का? इथलं प्रशासन, ग्रामपंचायत नेमकं काय करतंय हाच सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. मतदारसंघातील रुई छत्तीस येथील ग्रामस्थांना जे जमलं ते काष्टीतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना का जमत नाही असा प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या गावात असे अवैध धंदे सुरू असताना या ग्रामपंचायतीने आजपर्यंत एखादीही ग्रामसभा या विषयावर का आयोजित केली नाही? या अशा धंद्यांना आमदारांपेक्षा स्थानिक पुढारीच पाठबळ देतात का? त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे का? हे सर्व प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाहीत. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं काम अगदी प्रामाणिक व सर्वसामान्यांसाठी आहे. फक्त त्यांचंच गाव म्हणून
त्यांनी काष्टीकडे लक्ष दिलं तर विरोधक म्हणतील फक्त विकास आपल्या गावचाच चालवलाय, त्यासाठी गावाने इथं सरपंच निवडून दिले आहेत. या अशा व्यवसायांविरुद्ध ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन रुई छत्तीसी सारखं अवैध धंदे, वेश्या व्यवसाय, रस्त्यालगत अतिक्रमणे या सगळ्यांचा ग्रामसभा घेऊन ठराव का घेतला जात नाही किंवा या विरोधात आंदोलनाचा हत्यार उपसलं तर नक्कीच बदल घडेल. या व्यवसायांविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी साधं पोलिसांना एक निवेदन दिलं नाही. यावरून हे असे अवैध व्यवसाय स्थानिक पुढाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय सुरू राहणं शक्य नाही अशा शंका निर्माण होत आहेत. या अवैध धंद्यामुळं गावासह आमदारांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा हेतू आहे असं पाचपुते समर्थक खासगीत बोलताना दिसत आहेत. आता आम्रपाली हॉटेलचा इतिहास काढला तर या हॉटेलच्या मालकाचं आणि कोणत्या नेत्याचं संबंध कसे आहेत हे नक्कीच समोर येईल. पण काही झालं तरी आमदार कसे बदनाम होतील यासाठी काही सोशल बहाद्दर अगदी तत्पर असतात. आता आम्रपाली हॉटेलवर झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक पुढाऱ्यांना याचा जाब विचारण्याची कोणत्याच गावकऱ्यांनी किंवा सोशल मीडिया बहाद्दरांनी हिंमत दाखवली नाही. चांगलं घडलं तर ग्रामपंचायतीला श्रेय आणि वाईट घडलं तर लगेच आमदारांचं गाव. आता हे ठरलेलं समीकरण झालंय. हॉटेल मालकासह व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या पुढाऱ्यांनाही सह आरोपी करा अशी मागणी आता पुढे येऊ लागली. मित्रांनो, काष्टी येथील अवैध धंदे व वेश्या व्यवसाय बंद होईल का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.